सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं आयोजित केलेल्या वक्तृत्व स्पर्धेवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे। व्हॉइस ऑफ देवेंद्र ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती, मात्र या स्पर्धेच्या नावावरून आता टीका होऊ लागली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या प्रेरणेतून वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्याचं विद्यापीठाचं म्हणणं आहे। पुणे विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विभागाच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे। दरम्यान स्पर्धेच्या आयोजनावरून रोहित पवार आणि सुषमा अंधारे यांनी ट्विट करत टीका केली आहे। तर रोहित पवारांनी काय म्हटलं आपण पाहूया। विद्यापीठानं राजकीय अजेंड्याचा भाग व्हायचं नसतं, याचाच कदाचित विद्यापीठ प्रशासनाला विसर पडलेला दिसतो। निवडणूक आयोग भाजपच्या एखाद्या डिपार्टमेंटप्रमाणे काम करत असल्याचं संपूर्ण देश पाहतोय। आता शिक्षणाची मंदिरं असलेली विद्यापीठं देखील त्याच पंक्तीत बसणार असतील तर विश्वास तरी कुणावर ठेवायचा। विद्यापीठांनी राजकीय व्यक्तिपूजेपेक्षा शैक्षणिक गुणवत्ता सुधारण्यासाठी तसंच व्हॉइस ऑफ डेमोक्रेसी मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले तर अधिक योग्य राहील। तर सुषमा अंधारे यांनी देखील काय म्हटलं आपण पाहूया। परवा चर्चेमध्ये एक राजकीय विश्लेषक म्हणाले, सगळ्यात सरकारी यंत्रणा सडलेल्या आहेत असं नाही। आम्ही आशावादी आहोत, मात्र अशा पद्धतीची परिपत्रकं बघितली की विद्यापीठांची स्वायत्तता गहाण पडली आहे का, हा प्रश्न वारंवार येतो।